तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम आहे। कोल्हापुरातील संजय पवार उपनेते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत। तर उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांची भेटही घेतली होती। नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते अद्यापही राजीनामा देण्यावर ठाम आहेत। मुंबईतून जे काही वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी येतात किंवा अन्य जिल्ह्यातून जे काही पदाधिकारी समन्वयासाठी येतात, त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं कम्युनिकेशन किंवा संभाषण ठेवलं जात नाही किंवा चुकीची माहिती पोहोचवली जाते। खरं तर मी पक्षप्रमुखांचा मोठेपणा अनेक वेळा बघितला आणि काल पण बघितला। त्यांनी जे काही सांगितलं ते मी निर्णय घेतला म्हणून सांगितलं। ह्यातनं मला लक्षात आलं की आपल्या सहकार्यांना त्यांनी पद्धतशीरपणे वाचवायचा प्रयत्न केला। आमचं मत होतं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्या पुलाला कुठली कीड लागली आहे का लागली आहे का नाही लागलेली आहे हे बघणं गरजेचं आहे। कारण काम आम्ही करतोय हो, आम्ही शिवसेना इथं काम करतोय, तुमच्या आदेशाचं पालन करतोय। ती लोक येणार जाणारी कोण आहेत त्यांना तपासणं नको का? मग तपासा त्यांचं, सगळ्यांना मी आरोप करत नाही, पण का घडते असं इथं कोल्हापुरात? का एक संघ राहत नाही शिवसेना आमच्या इथं? का दुफळी निर्माण होती? त्याचा फायदा कुणाला होतोय? हे सगळं बघण्याचं आता भविष्यासाठी त्याची काळाची गरज आहे, अशी माझी प्रामाणिक आमच्या पक्षप्रमुखांना विनंती आहे।